कोणत्याही क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण होण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही. वाचन व्यक्तिमत्व विकासासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वाचत राहा, मुलांना वाचनाची गोडी लावा, असं आवाहन कोल्हापुरातील अभिनेते आनंद काळे यांनी केलं. भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीने झालेल्या संवाद पुष्प कार्यक्रमात ते बोलत होते. कोल्हापुरातील जरगनगर इथल्या भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीनं हरवत चाललेला संवाद पुन्हा सुरू करणारा उपक्रम घेतला जातो. शनिवारी या कार्यक्रमातून कोल्हापुरातील अभिनेते आनंद काळे यांनी संवाद साधला. प्रवास पडद्यावरचा आणि पडद्यामागचा या विषयावर त्यांनी श्रोत्यांशी गप्पा मारल्या. प्रारंभी अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी ग्रंथालयाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर आनंद काळे यांनी आपला प्रवास उलगडून दाखवला. ETV मराठी वाहिनीवरील 4 दिवस सासूचे या मालिकेतील अशोक देशमुख या पात्रानं आपल्याला ओळख करून दिली. कोणतंही पात्र अभ्यासपूर्ण साकारताना अभिनेत्याला 13 ते 14 तास कष्ट करावे लागतात. झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतील कोंडाजी बाबा फर्जंद ही भूमिका योगायोगानं मिळाली, पण कोल्हापुरी भाषेमुळे ही भूमिका गाजली असं सांगून सिनेक्षेत्रात येणाऱ्या तरुणांना काळे यांनी टिप्स दिल्या. वाचनामुळे माणूस समृद्ध होतो. पुस्तकाबरोबरच आपल्याला माणूससुद्धा वाचता आला पाहिजे असंही काळे म्हणाले. यावेळी स्वप्नील पाटील, योगेश चिकोडे, प्रमोद पाटील, दिग्दर्शक सचिन कारंडे, विनोद कांबोज, चंद्रकांत चव्हाण, शहाजी पाटील, चिंतामणी केळकर, शिरीष गर्गे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.